कर्नाटक येथील बसवकल्याण येथे महात्मा बसवेश्वर पुतळा आणि कमान उभारण्यात आली आहे। त्याच धर्तीवर सोलापुरात देखील कोंताम चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे। महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरणासाठी आमदार विजयकुमार देशमुख आणि सेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांचा 65 लाखांचा संयुक्त निधी उपलब्ध होणार आहे। शनिवारी आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी नगरसेवक नागेश भोगडे, अमर पुदाले, अविनाश पाटील, सचिन कुलकर्णी, युवराज झुंजे आदींच्या प्रमुख उपस्थितीत सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला। बसवकल्याण येथे ज्या पद्धतीने बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे त्याच धर्तीवर सुशोभीकरण करण्यात येणार असून याकरता निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही सेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी दिली। बसवेश्वर महाराज पुतळा सुशोभीकरण आज उद्घाटन सोहळा पार पडला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून विशेष निधीतून 40 लाख रुपये या सुशोभीकरणासाठी देण्यात आले आणि महानगरपालिका आणि आपले लोकप्रिय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांच्याकडून जो आराखडा तयार करण्यात आला त्यामध्ये उर्वरित जो निधी 25 लाखाचा आहे तो निधी मंजूर करण्यात आला। असं 65 लाख रुपयाचा निधीतून हे अतिशय भव्य दिव्य असं या ठिकाणी सुशोभीकरण हे आता सुरू होत आहे। खरं तर महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा सुशोभीकरणाचा विषय अनेक दिवसापासून हे सातत्याने पाठपुरावा सर्व समाज बांधव बसवप्रेमी करत होते आणि त्याचा आज मुहूर्तमेढ लागलेला आहे। आज जी आपण या ठिकाणी सुशोभीकरणासाठी जी डिझाईन बनवण्यात आलेली आहे ती अतिशय म्हणजे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर कर्नाटकामध्ये देखील अशा मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या भव्य दिव्य असा पुतळ्याचं सुशोभीकरण किंवा पुतळ्याचा परिसर हा नसणार आहे एवढा चांगलं बनवण्यात आलेला आहे। खरं तर या ठिकाणी मी सर्व बसवप्रेमींना सांगू इच्छितो की विजयकुमारजी देशमुख मालक यांनी सांगितलं की आपल्याला हे काम करायचं आहे, यासाठी विशेष निधीतून आपण निधी दिला आणि मालकांनी देखील 25 लाख निधी दिला, परंतु 1 कोटी रुपये लागू दे किंवा किती अजून निधी लागला तरी तिथं आम्ही कुठेही कमी पडणार नाही। सुशोभीकरण हे अतिशय भव्य दिव्य करण्याचा आमचा मानस राहील।